नमस्कार मित्रांनो. सो येस, फायनली आता शिपवरतून ब्लॉग बनवायला चालू केलेला आहे. गेले काही दिवस शिपवरती बऱ्याचशा गोष्टींमध्ये मी थोडा बिझी होतो, त्याच्यामुळे ब्लॉग शूट करता आला नव्हता. सो आता अजूनही सेटल डाऊन होतो आहे, पण म्हटलं की चला त्यातूनच थोडासा वेळ काढून एक छोटा ब्लॉग आपण शूट करून घेऊया की नक्की मी कुठल्या टाईपच्या वेसलवरती आहे ते तुम्हाला समजेल. सो आता इथे दुपारचा 1 वाजून गेलेला आहे आणि 12 वाजता माझा नॉर्मली लंच टाईम असतो, तो झालेला आहे. आणि म्हटलं की 1 ते 4 माझा रेस्ट टाईम असतो, तर म्हटलं एक छोटासा ब्लॉग लगेच आपण शूट करून घेऊया. तर मी हेमंत तुम्हा सगळ्यांचं प्रवासी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आता मी ज्या शिपवरती आहे ती आहे केमिकल टँकर, आणि ही जी शिप आहे ही आहे जॅपनीज बिल्ड शिप. याआधी ज्या मी वेसल केल्या त्या देखील केमिकल टँकर होत्या, पण त्यांचं जे बिल्ड होतं ते होतं कोरियन बिल्ड वेसल. त्याच्यामुळे जेव्हा शिपचं डिझाईन चेंज होतं त्यावेळी शिपचे इक्विपमेंट चेंज होतात, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी इक्विपमेंट चेक करण्यासाठी थोडा वेळ जातो. सो त्यामुळेच माझा थोडासा वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये गेला. अजूनही सेटल डाऊन होतो आहे. सो बघू, थोडं हळूहळू सगळं काही होत राहील. सो हे काय सगळं चालूच राहणार आहे. सो मी आता तुम्हाला लगेच आपल्या या शिपबद्दल थोडक्यात सांगतो. तर ही जी शिप आहे लांबीला 185 मीटर आणि रुंदीला ही आहे 32, म्हणजे 32 मीटर आपली ही रुंदीला आहे. लांबीला आहे 185 मीटर. पण ही अशी बघायला गेली तर तशी छोटी शिप आहे. याहून मोठ्या शिप्स देखील असतात, म्हणजे ज्या लांबीला 400-450 मीटरपर्यंत लांब असतात. सो तुम्ही इमॅजिन करू शकता ती केवढी मोठी शिप असेल. तर त्या मानाने ह्या शिप्स लेंथमध्ये आणि साईजमध्ये कमी आहेत, पण तरी ह्या ज्या शिप आहेत ह्या शिपचं जे कार्गो कॅरिंग कॅपॅसिटी जे आहे ते भरपूर जास्त आहे, ज्या मी आधीच्या शिप्स केल्या होत्या त्यांच्यापेक्षा. चला तर मग आता आपण पहिली शिप बघून घेऊया. आता शिप तर तुम्ही पाहिली असेलच की केवढी मोठी आहे. ॲक्च्युली फोटो किंवा व्हिडिओमध्ये या शिप मोठ्या वाटतात, पण खरं बघायला गेलं
तर ह्या मोठ्या समुद्रामध्ये, एवढ्या महाकाय समुद्रामध्ये या शिप फार छोट्या आहेत आणि एकदा का शिप म्हणजे जर समुद्र खवळला तर या मोठ्यात मोठी शिप असून दे किंवा छोट्यात छोटी शिप असून दे, त्यांना फार हलवून टाकतात. त्याच्यामुळे म्हणजे रोलिंग म्हणा, पिचिंग म्हणा हे भरपूर होतं. सो शिप कितीही मोठी असून दे किंवा छोटी असून दे, या समुद्रापुढे काहीच नाही. तर सगळ्यांना आता एक प्रश्न नक्कीच पडला असेल की शिपवरती मी नक्की काय काम करतो. तर शिपवरती मी चीफ ऑफिसर या रँकवरती आहे आणि चीफ ऑफिसरच्या वाट्याला बरीच कामं आलेली असतात. सो याच्यामध्ये मॅनेजमेंट लेवलची कामं, शिपवरती बरीच जी क्रूकडून कामं करून घ्यावी लागतात ती कामं झाली, इक्विपमेंट्स आले, पेपरवर्क आलं, असं बरंच काही आहे. आणि जे कोणी चीफ ऑफिसर असतील ते या गोष्टीला नक्कीच रिलेट करू शकतील की चीफ ऑफिसरचं जे लाईफ असतं, चीफ ऑफिसरचं जे वर्क कंडिशन असतं शिपवरती कसं असतं हे त्यांना नक्कीच माहिती असेल. आणि हो, पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील ते समजणार आहे की कसं असं शिपवरचं काम करण्याचं कल्चर, कशी शिपवरती कामं चालतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता समजणार आहे. पण हो, त्याआधी तुम्ही या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन येणारे व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. सो आता मी हा व्लॉग इथे संपवतो आहे, कारण की आता मी थोडा रेस्ट करतो आणि नंतर 3:30ला उठून पुन्हा मला सगळं आवरून 4 वाजता वॉचवरती जायचंच आहे. सो चला तर मग भेटू आपण पुन्हा एका असंच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा आणि काळजी घ्या.